माझं तुझी गाठ पडली, बऱ्याच दिवसानं बरं वाटलं जरा. एकदम. तू कशी आहे? ओके. अरे माग तू पुण्यावरून कधी येणार माघारी? अरे संध्याकाळी येणार की माघारी. आम्हाला खबऱ्या कोण घेणार तुझ्या लागा? तुझ्यासारखं त्याला काय होय मी? तुझ्यासाठी पुन्हा काय मुंबईवरून सुद्धा माघारी येणार. सकाळ जर विचार करतोय त्याला लव्ह लेटर द्यायचा आहे. आता तो बी चाललाय. आता एक काम करतो, तू जोपर्यंत चांगलं लव्ह लेटर लिहित आला का नाही, तू वाच कसा वाटतंय बघ, मग आपण द्यायला जाऊ. लव्ह लेटर लिह. होईल तेवढं लवकर ये म्हणलं. येणार, लवकर येणार तुझ्यासाठी. एक काम कर, आता मी चाललोय पुण्याला. गाडी माझ्या चावी संध्याकाळी येतो. गाडी दर धड़कनों की यही सरगम सुना करते हैं, सरगम बाजूला काय आहे तुमचं? करते हैं। हर घड़ी हर जगह बस तेरा ही नाम है, दिल की बस्ती में अब तेरा ही कयाम है। इश्क वा जादू हर तरफ है अब तो, दिल की राहों में खिला है एक नया गुलाब। मी नाही येत. बघितला कसला दिसतोय लागा, मारल फिरल मला. अरे नाही लागा मला इष्टी आली, मला जायचं. नाही तुझी तू जा बाबा, मी काय मागायला नाही बाबा. तुझी तू जा. मला इष्टी थांबली, मला जाऊ दे पुण्याला. उशीर जाऊ का मी? लवकर येतो. येतोय तू, मी संध्याकाळी तू मागायला येऊ का? दिल की राहों में खिला है एक नया गुलाब। हो मामा, मला जरा टोपी दे की 10 मिनिट. 5 मिनिट फक्त. अहो लगेच देतो माघारी. 5 मिनिटं दे. अहो 5 मिनिटं दुकानात बाहेर जाणार नाही, इथंच देतोय. अहो 2च मिनिटं द्या फक्त. अरे आके राव, जाताना देतोय की. धन्यवाद बरं. बोला काय पाहिजे? चहा, कॉफी, नाश्ता? हो बाजूला. माझी मिळून मला बोलू द्या, बऱ्याच दिवसात भेटलोय आम्ही. बाजूला. बरं ते जाऊ दे. हा काय चाललंय मग? बरं आहे का? बरं आहे रे. काय करतो आता? बरं असलं नसलं तरी ते मुलांची जबाबदारी पडली आता डोक्यावर. तुझा नवरा कशावर वारला? आकडा बाबा, आकडा. चहा, कॉफी, नाश्ता? जा रे बाबा तू. मध्ये मध्ये सारखं येते. कसलं तुला साखरवाला पाहिजे का बिगर साखर पाहिजे? आम्हाला पाहिजे दिवस बोलतो, तू बाहेर जा आता. पाणी गरम आहे का बघा की. गार आहे का गरम आहे? तुला बोलतो तिला का? तू बाजूला हो की बोलू दे आम्हाला. अहो पण ऑर्डर लवकर द्यायची असती. मला कळवा सांगतात आमचं. आम्ही सांगतो की तुझा बोलू दे ना. मग मध्ये मध्ये येतो. 5 मिनिटात माघारी येतो. ऑर्डर सांगा लगेच. काय माणूस आहे? बघा हे मीठ काय ऑर्डर बिल्डर दिली तर त्यात टाकायला लागेल तुम्हाला. मी झालं का ना फिक्स तुमचं ऑर्डर काय? बोला आकडा बोला. तुम्ही जा हो. लय वेळ झाला हो. बोलायचं असलं ऑर्डर टाका, नाहीतर न्या घरी पाठा. घरी जाऊन बोलत बस. तू झाला का? ऑर्डर द्यायला तुला बोलू आम्ही, आणि मीठ आम्ही पाण्यात टाकू, नाहीतर असं अंगावर धुवून घेऊ. आम्ही बोलत तुला जेव्हा ऑर्डर दिली ना तवा ये. काय तू बोलू दे नाही माझ्या मेनूला. बऱ्याच दिवसात भेटलोय, आलोय, सारखं मध्ये मध्ये येतोय, मध्ये मध्ये येतोय. जातो बोलवतो तुला आम्ही. तुम्ही निघा आता. लवकर आम्ही बोलत तुम्हाला. आकडा
साहेब टायमिंग किती झालं कर्ज आहे का तुझ्या हातामध्ये? आई बंद पडले हो ह्याच्यात किती वाजले त्या 1 वाजल्या. मग जावा की लय वेळ झाला बसलाय तुम्ही ऑर्डर बी द्या नाही काय नाही कुठं लवकर काय माणूस आहे अवघड झालंय की मगापासून बोलू दे ना आपल्याला ते. मालकाला तक्रार करायची का? नाही राहू दे नाही, आपल्याला राहू दे. त्यांचं काम आहे विचारलं आहे का नाही? अरे आता काय काय काम करतो तू? आता मी टीचर आहे. टीच हो बोला लय वेळ झालं मला कलवा करायला लागलं ऑर्डर तर द्या तुमचा आकडा बोला आकडा चहा कॉफी बोलवतो आम्ही, तुम्ही जावा आता इथून. आता मी परत माघारी येणार नाही बरं का लय वेळ झाला आता 1.5 तास झालं बसलाय कोण आहे तुमची मामाची मुलगी आहे माझ्या. इथं शाळा बिळा आहे तसलं काय असं तर चालणार नाही मेहने असेल तर घरी जाऊन बोलत बसा ऑर्डर द्या ऑर्डर 1 2 किती चालू हे काय बोलायचं? काय करायचं जाऊ दे सांगूया आपण काय करायचं. ओके ओके. होय का या इकडं हा बोला बोला आकडा बोला बोला काय तुम्ही सारखे सारखे येऊ नका हो. आता मॅडम हाक मारली ना मला बोला काय पाहिजे काय घ्यायचं? चहा द्या चहा चहा द्या. किती 1 2 आकडा बोला एक बस आहे दोघा ते. हा, बरं. दोघं एक हा कटिंग का फुल काय कटिंग द्या कटिंग. साखर कमी पाहिजे का जास्त पाहिजे ए बापरे, आणा टाकून काय टाकून आणायचं आहे ते. जावा तुम्ही जावा गोड इथून. झाला हे झाला चेहरा झेर टाकू काय ती टाइमच आलाय. हो ब्लॅक टी पाहिजे का दूधच पाहिजे तुम्हाला काय माणसाला म्हणाय. अहो ऑर्डर घ्यावं लागते साहेब तसं कसं सर्व्हिस आहे आमची ती अरे हो, आम्हाला पाहिजे ना, तो मागून आम्ही घेतो म्हटले तुम्हाला, तुम्ही जा. अहो फक्त काळा पाहिजे का दुधाचं पाहिजे तेवढं सांगा दुधाचं पाहिजे जा तुम्ही जा या तुम्ही या. आवाज वरतीच वाटतोय. तुम्हाला घातली काय? हा माझ्यातली आधी खाऊन खाऊन मटण मागले ना, आता देवपूजाला लागली. मला का घातलीस? साजना ये शाम ढल रही फासला बढ़ा रही तेरी यादों की ढूंढ आंखों पे छा रही ये तड़प ही अब मेरा सुकून है तेरे बिन जीने का ये जुनून है. बघा की डॉक्टरांचं झालंय का? कोण आहे तुमचा? नवरा काय होतंय म्हणून आणले आता? पिती येते चला उठा. चला बोलूया. काय होतंय? अहो ते डोकं दुखते हो. कधीपासून? काल परवापासून डोकं दुखलं आणि काल लय पिठ आल्या. बर 2-4 पिठ आल्या. या घेऊन पेशंटला. कोण आहेत हे तुमचे? नवरा किती दिवस झाले दारू पिताय? अहो 12 वर्ष झालं दारू पित्यात. सुरुवातीला बेर पेत होतं आणि परत परत ती तसली डॉक्टर का काय ती तसली दारू प्यायला लागली. परत डॉक्टर झाली की मग ती तसली संत्रा, परत असं हळूहळू मग ती ताडी, मग परत तसला फुगा, मग ती फुगा जे म्हणजे नाही का फुगा जी वापरायला सुरू केला प्यायला ते मग ती त्या फुग्यानं त्रास जास्त व्हायला लागला. अरे बापरे. बरं तुमची जर पैशाची तयारी असेल तर मी काही तपासण्या सांगते. प्रथम आपल्याला रक्त लघवी तपासणी करून घ्यायला लागेल आणि सिटी स्कॅन एक करून घ्यायला लागेल आणि मग त्याचे रिपोर्ट आल्यानंतर आपण
पुढचं काय करायचं ते ठरवूया रिपोर्ट्स बघून. तर तुम्हाला 2-3 दिवसाच्या गोळ्या औषधं लिहून देऊ, पण मला वाटतंय तपासण्या करूनच घ्यायला पाहिजेत, कारण पेशंटची तब्येत जरा खराब आहे. नाही आम्ही तपासणी करतो की, तपासणी करू. द्या. नाव सांगा. माधवी सोमनाथ साठे. हो, तुमचं नाही, पेशंटचं नाव सांगा. हा सोमनाथ महादेव साठे. तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय आणि बघितल्यासारखं पण वाटतंय कुठेतरी. तुम्ही जिजामाता शाळेला होता का? होय मी जिजामाता शाळेला होते 9वी पर्यंत. परत 9वीतनं मला माझ्या लग्न करून दिलं. आमची परिस्थिती नव्हती ना. मला पण तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तुम्ही स्नेहा आहे का? म्हणजे स्नेहा डॉक्टर आहे का? हा, अगं तू महादेवी सोमनाथ वाघमारे ना? हा मीच महादेवी सोमनाथ वाघमारे. हा जिजामाता शाळेला होते. हा, तरीच म्हटलं कुठेतरी बघितलंय. अगं काय ही अवस्था करून घेतलीस तू? तुझी तर स्वप्न खूप मोठी मोठी होती. हिरोईन बनणार होती ना तू, आणि काय झालीस? आणि काय हा असा नवरा केला? कसं तुझ्या घरच्यांनी तरी कसं काय हे असं करून दिलं? होतं की. काय झालं? माधवी, शांत हो, एकतर तू शांत हो, घाबरू नकोस. काय नाही होत. एकतर स्ट्रेचर घेऊन या पटकन. चला, काय नाही होत, शांत हो. माधवी, जरा बाहेर येतेस का? बोलायचं. होय मी डॉक्टर काय म्हणतात बघून येते. काय म्हणतात? माधवी, पेशंटची हालत जरा खराब आहे. मी त्यांचे रिपोर्ट्स पाहिले तर त्याचे लिव्हर आणि किडन्या दोन्ही पण खराब झालेले आहेत. आणि असे अल्कोहोल घेणाऱ्या पेशंटचं कसं माहिती आहे, त्यांना जर 4-5 दिवस नाही दारू प्यायला भेटली तर त्यांना मेंटल प्रॉब्लेम पण होऊ शकतो. बघ मग आता काय करायचं. आता हे याची सगळी काळजी तुलाच घ्यायला लागेल. नमस्कार. माझं नवरा आहे. त्यांना जरा पिटीचा त्रास, दवाखाना राहिना सगळा केला, पण काय फरकच पडेना. कुठल्या गावाचा? दारू पितो का तू? काय नाव तुझं रे? सोमनाथ. सोमनाथ. पाठीमाग 7.5 वर्ष तुझ्या माग 7.5 होती बघ बाळा. तुझ्या जवळच्याच लोकांनी तुझ्यावर करणी केली बघ. तुला काही पथ्य पाळावं लागल बाळा. मांसाहार अजिबात करू नका. एक तुला ताईत देतो, गळ्यात बांधायचा पोरे, आणि अंगार आहे त्याला 5. सगळं काय व्यवस्थित होईल. आणि परत ना दारू पिऊ नका. हा, जा, चांगलं होईल. ये शाम ढल रही
फासला बढ़ा रही, तेरी यादों की ढूंढ आंखों पे छा रही, ये तड़प ही अब मेरा सुकून है, तेरे बिन जीने का ये जुनून है। ते मगाचा माणूस कुठं आहे? ते काय कामगार आहे का? काम करत नाही ती म्हणून त्याला कोण दिलं? म्हणजे तो मगाचा माणूस कामगार नव्हता? कामगार नाही ती कोणतरी येडा होता वाटतं. जाऊ दे मरू दे, आपल्याला काय करायचं, घे चहा. हा घे तू पण. अरे नको, मला पित्ताचा प्रॉब्लेम आहे, घे तू. लय होता मगाचा माणूस. आपल्याला काय करायचंय, चहा पिऊन चल बाबा, लय उशीर झाला. मला बी ते- बरं बरं थोडा थोडा घ्या. थोडा ओके, तू हाय रे सगळा, मी नावाला टेस्ट करतो. भागाव बी गावाला निघून गेलाय, काय कर्म नाही काय नाही. आईला जी गुलाबी टोपी तर तीच दिसते. क्या रे भाई क्या चलता है बघावं लागतं बघ हाथ में लोटा कोण थांबलंय त्याच्या बरोबर काय माहिती. सर पे जूता गाड्या बी जाणार लवकर. है देख के चलना अंधा है क्या अपना ही मोहल्ला फिर भी रास्ता भूला आता नवीन कोण आलाय काय माहिती. ओ हीरो बनने रोज चला था काहीतरी पर जीरो महाग हो लागतं. गया सबकी नजरें तेरे पे थोड़ा तो शर्मा यहाँ पब्लिक खड़ी और तू पोज मारता गोलमाल है भाई सब गोलमाल है ये कैसा हंगामा ये कैसा हाल है अरे वाह वाह क्या बात है अरे वाह वाह लफ्जा फटकी ये नई शुरुआत है लफ्जा फटकी ये नई शुरुआत है सब कोण आहे काय माहिती. काल एक जण होता, आज दोघ जण दिसते ती. मी हिला लग्न कर म्हणलं माझ्यावर त्या टायमिंगला, तर माझं ऐकलं नाही आणि दारुडा नवरा पदरात पडला आणि वाटोळ करून घेतलं सगळं स्वतःच. अरे तुझी काय बायको काय साधी गोळी आहे लय कडक एकदम आहे तुझ्याकडे बघ. माझं काय मी मोकळाच आहे. हे ग फिरायची मजा घ्याय काहीतरी भाकाळ बोलू नका काय. आणि आता शंभू येईल, शंभू पुढे चेष्टा मस्करी करचाल, ते शंभू लय मग कडकर आहे, काहीतरी बोलेल होय. तुम्हाला. मग काय आहे ते? मग काय दुसऱ्या लग्नाचा विचार करते का नाही? अयो, लग्नाचा विचार आला का. बुटका त्या दिवशी मिहुनी करत होता, आता लग्नाचा विचारायला लागला. लय लक्ष ठेवावं लागलं. अरे आता तुझं लग्नाचं वय वय 10-12 वर्षांनी आता नातवंड येतेली. आता इथं माझं बघू की लग्नाचं एकतर पुरी मिळा नाही त्या. बसूनच ऐकतो काय म्हणतोय ते. इथं थांबल्यात. आमिर खानला म्हातारपणी 2 बायका आहेत त्या, सैफ अली खानला पण 2 बायका आहेत त्या. मी काय केलंय, मला 2 बायका नाही त्या. हा मी काय वक्ता का नकटाय? तुला आवडत नाही का मी? सैफ अली खानचं काय काढलं. सैफ अली खान हिरो आहे, आमिर खान बी हिरो आहे. हे बुटक बेन अमरीश पुरी सारखं ह्याला पाहिजे 2-2 बायका. तिथं आम्ही मारायला लागलो की आम्ही सिंगलच आहे अजून. तुझं लग्नाचं राहू दे बाबा, जा तुझी बायको वाट बघती तिकडं. तुला माझं लय नाक आवडायचं ना ग. दाखव की एकदा असं करून ग. कशी करायची, किती भारी वाटायचं मला, खूप छान वाटायचं. अरे का आता ते दिवस राहिलेत का? मी लहान होते तेव्हा, किती 10 वर्षाची होती, काय कळत होतं मला. आता माझीच लेकरं 12, 13, 14, 15, 20 वर्षाची झाली. मग असू दे की एकदा ती झलक दाव ना अशी. काय लागा तुझं तर वेगळंच असतं. बरं थांब करून दाखवते. तुला काय झालं तोंड वाकडं कराय? बरं राहू दे, नाराज होऊ नको, याला एकदा करून दाखवते कसं मी त्याला लहानपणी करत होते नाकाचं. जाऊ ना. आला इथं बसून बसून मच्छर बी चावायला लागले. ती ह्यांचं काय बोलणं हो नाही. बुटक सैफ अली खान म्हणतोय, मोठं तर नाकाकडे जायला लागलाय. ह्यांना नेमकं चाललंय काय ह्यांचं. एकाला सैफ अली खान सारख्या 2 बायका पाहिजे त्या, एकाला तिचं नाक आवडते. तिला कोण सांगायचं, मला सगळीच ती आवडते, सगळीच आवडते मला.
ह्यांनी नाकावर हे 2-2 बायका विका मला तीच पाहिजे फक्त. इश्क वा जादू हर तरफ है अब तो दिल की राहों में खिला है एक नया गुलाबो. अयो हे किती रागाला गेलाय. चल बाबा तुमचं तर काय असते. चला 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 पुढे चला. येईल शंभू पाठी मागणं. चला. किती बी कॉम्पिटिशनला येऊ द्या पण ती माझीच आहे. मी तिला पटवणार म्हणजे पटवणारच. तू इथं अरे मी तिच्या माग तू माझ्याच माग लाग. सगळं ऐकून आलं असं ना. कुठलं ऐकू येतंय काय येतंय आगीचा गोळा उठला. आगीचा गोळा तर उठलाय बरं का. तुम्ही काय सांगताय. चला मी सांगतो. उतरा सारखा साईडला. काय झालंय सांगू का. पण थांबा तुम्ही नेमकं लवर आहे चोर आहे का डायरेक्टर आहे. अरे मी डायरेक्टरच आहे. असं रिअल स्टोरी मी ऐकतो आणि संध्याकाळी घरी जाऊन लिहितो. हा मग ऐका ठिकाण आहे माझ्या मम्मीची मामाची पोर आहे ती. अरे पण ती डायरेक्ट लग्नातच बोलताय ती दोघ जण. एक तर 2-2 लग्न करायला तयार झालाय तिच्या बरोबर. मला कळतंय तुमच्या मनातलं. बरं जाऊ का. मोरे गेले ते. उद्या काय होतंय ना मी सांगतो. बरोबर काय काय म्हणते ती सांग मला लिहायला सोपं जाईल. जावा तुम्ही जावा. मला काही पोरग लय चॅप्टर आहे. त्याला काय सांगायचं आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं तेच मला कळत नाही. आता बघू काय सांगतंय उद्या. काय ती 2-2 लग्न करायचं म्हणतंय. मला त्याचं टेन्शन आलंय. त्या गायबानीला बी कळत नाही होय. एवढा चांगला माग पडलाय आणि ते तसलं एक बुटक काय एकाला नाक आवडतंय एकाला सैफ अली खान आवडतोय. काय कळलं नाही मला. आज बागाव बी गेलाय. आता उद्या बागावला घेऊन येतो त्याची स्टोरी ऐक काय म्हणतंय ती कळल मला. चला लय वेळ झाला आता गाडीची चावी बी कुठं ठेवली लक्षात नाही.